सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु देव्यास्य विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की ही श्रद्धा जी आहे ती म्हणजे काय, तर या मानवी वासनांमधून अनेक जन्मोजन्माच्या विचारांमधून संस्कारित झालेली विचारसरणी म्हणजे श्रद्धा आहे. तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला श्रद्धा ठेवता येत नाही. श्रद्धा नाही ठेवता येत. काही लोक फक्त विज्ञानाच्या भाषेतूनच चालतात की हो हे असं आहे म्हणून ते तसं आहे. श्रद्धा बिद्धा हा प्रश्न नसतो तिथे. त्यामुळे श्रद्धा ही जीवनात खूप मोठं कार्य करते. श्रद्धा हा मनुष्य सुसंस्कारित होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे श्रद्धा आहे जीवनात.
ती ज्याला ठेवता येते त्याच्यावर कृपा आहे म्हणायची. कारण श्रद्धा विद्या आम्हाला सांगू नका असं म्हणणारे अनेक लोक आहेत. सरळ सोट वागून पुढे जाणारे विकासाच्या मार्गाने. याचा अर्थ आपला एक प्रश्न सुटला की श्रद्धा नसेल तर काय विकास होत नाही का? तो विकास होतो, पण श्रद्धा असेल तर अंतर्विकास होतो. अंतर्विकास, बाह्य विकास प्रत्येकाचा होतो, अनेकांचा होतो, मॅक्झिमम लोकांचा होतो. म्हणजे भौतिक विकास, आंतरविकास, अंतशांती, मोक्ष, हा जो विकास आहे केवळ श्रद्धेच्या मार्गानेच तो होतो. मग श्रद्धा या शब्दाचं विवरण करून पुढे जो अर्जुनाचा प्रश्न आहे की काही नाही केलं जीवनात, जे करायला पाहिजे ते कर्तव्य कर्म नाही केलं, शास्त्र नाही वापरलं, ज्ञान नाही वापरलं, नुसती श्रद्धाच ठेवत सुटलं. ही श्रद्धा कोणत्या प्रकारची म्हणायची? अनेक मुलं, शाळकरी मुलं करतात बघा. अभ्यास नाही करत, काही नाही करत, आईवडिलांचं ऐकत नाही, खेळत बसतात, हे करतात, इतरत्र वेळ घालवतात. आईवडील प्रेशर आणतात, इतके टक्के मिळाले पाहिजे. काय रे वडील विचारतात, काय रे काय झालं पेपराचं, टेन्शन येतं. मंदिरात जातात न सांगता, देवा देवा मला खूप मार्क पाड. अरे जर तू काहीच अभ्यास केला नाही, ज्या त्या गोष्टीला आवश्यक असलेले कामं आधी केली पाहिजेत ना. आधी सगळं भौतिक नियमानुसार सगळं केलंच पाहिजे ना. कार्य कृती केलीच पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे त्या कृतीला यश येईलच असं नाही, म्हणून श्रद्धा. असं अर्जुनाचा प्रश्न आहे. पण तो अत्यंत वेगळ्या मार्गाने वळवलेला आहे. ते काय लहान मुलं नाही आहेत, मोठी माणसं आहेत. याच्यात थोडासा वेगळी शेड आहे बरं का. असा अर्जुनाचा प्रश्न दोन पद्धतीने. हा जो मी आत्ता सांगितला, लहान मुलं काहीच करत नाहीत, पण प्रश्न असाच आहे अर्जुनाचा. काही केलं नाही आणि श्रद्धा ठेवली, तर या श्रद्धेला कोणती श्रद्धा म्हणायचं? सत्वरजतम याच्यापैकी कोणती श्रद्धा आहे ही? ती मला मिळेलच. तर त्याला भगवंत काय करतात माहिती आहे? प्रत्येक वेळी पहिल्या अध्यायापासून आपल्याला माहिती असेल, स्वतःची कोणतीही भाषा वापरत नाहीत. नाहीतर समोरच्याला काय वाटतं, आपल्याला हे काही समजत नाही, हा समोरचा माणूस विद्वान आहे, जाऊ दे, मला काही समजत नाही, मी प्रश्न विचारतो हा वेगळंच सांगतो काहीतरी. भाषा बदलली, मला जे पाहिजे ते मी सांगायचं नाही आहे. जो प्रश्न आहे, परत एकदा सांगते, अगदी लहानपणी काय असतं मुलांना कळत नाही, ते सगळ्या शब्दांमध्ये चुका करून ठेवतात लिहिताना. हां, तर एका वाक्यात उत्तरे द्या. कवीने कशाचे वर्णन केले आहे? कवीने हा शब्द कॉपी, आणि कशाचे हा फक्त प्रश्नातला शब्द आहे, बाकी सगळे शब्द कॉपी. कवीने वर्णन, कठीण आहे ना, वर फार, वर्णन केले आहे म्हणजे मात्र चुकत नाही, उकार चुकत नाही, काही चुकत नाही. आता कशाचे हा शब्द जो आहे प्रश्नार्थक, त्याचं उत्तर लिहायचं आहे. नदीचे,
म्हणजे एकच शब्द आणि उत्तराचा शब्द मात्र बरोबर आला पाहिजे, त्याचीच फक्त प्रॅक्टिस करायची. असं आपण सोप्या भाषेत मुलांना जसं सांगतो ना, हां, तसं आधी अर्जुनाचा जो प्रश्न आहे तोच उचलून आधी त्याला धक्का न लावता, अर्जुनाच्या प्रश्नाला धक्का न लावता, म्हणजेच त्याची श्रद्धा बसते की नाही. आपल्या प्रश्नाचं भगवंत उत्तर देत आहेत, त्याला ते बाजूला करत नाही आहेत, साईड करत नाही आणि त्यांना पाहिजे ते सांगत नाहीत. भगवंतानी संपूर्ण गीतेमध्ये स्वतःला पाहिजे ते सांगितलंय, पण अर्जुनाच्या प्रश्नाच्या भाषेत. किती कमाल आहे नाही. आपल्याला जमतं का? खटके उडतात. तुम्ही असं म्हणता, मी असं म्हणतो, नाही तुम्ही आणि आम्ही असं असे, पण नाही. हा जो अर्जुन आहे त्याला व्यवस्थित सगळं समजावं. त्याचा प्रश्न काय आहे की अशा श्रद्धेला कोणती श्रद्धा म्हणावं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं बरं का, पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. आता हा दुसरा प्रश्न चाललाय, उपप्रश्न. कोणती श्रद्धा म्हणायचं? सात्विक की राजसिक की तामसिक? त्याच प्रश्नाची उचल घेऊन इथे उत्तर दिलंय. श्रद्धा ही 3 प्रकारची आहे. म्हणजे अर्जुनाला वाटलं की मला कळतंय आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर हे देत आहेत. श्रद्धा ही 3 प्रकारची आहे, सात्विक, राजसिक, तामसिक. असं उत्तर दिलं भगवंतांनी आधी. हे बघा, त्रिविधा भवती श्रद्धा. 3 प्रकारची श्रद्धा आहे. देहिनाम सा स्वभावजा. प्रत्येक जो देहीन आहे म्हणजे देहधारी आहे, मानव आहे, तो स्वभावाने मुळात 3 प्रकारच्या श्रद्धेने जगतो. सात्विकी राजसी चैव तामसी च इति ताम शृणु. शृणु म्हणजे ऐक. आता मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्याच भाषेत देतोय. सात्विकी, राजसी आणि तामसी असे ते प्रकार आहेत श्रद्धेचे, जे सामान्य मानव 3 प्रकारची श्रद्धा जगतो त्याच्या स्वभावानुसार. पण श्रद्धा ही माणसाला लागतेच. शृणु, आता ह्याच्या पुढे तू ऐक, माझं बोलणं ऐक रे, असं म्हणतायत. म्हणजे त्याचं आकर्षण करून घेतायत. आता आकर्षित मनुष्य कशाकडे होईल? मला एक सांगा, आपण इतका बारकाव्यानी असं कधी केलंय का? आपण कुणाला इतकं महत्त्व देतोय का? समोरचा मग ते मैत्रीण असू दे, शेजारी असू दे, नातलग असू दे, आदरणीय मोठा नातलग असू दे, बरोबरीचा बहीण, चुलत बहीण वगैरे असे नातलग असू दे, किंवा लहान आपल्यापेक्षा मुलं असू दे, ते जे म्हणतोय समोरचा मनुष्य त्याच भाषेत आपण काही बोललोय का? आपल्याला गरजच नाही आहे तेवढं एकरूप व्हायची. आपण समोरच्या माणसाला कधीच महत्त्व दिलं नाही. मी म्हणजे हे काय कोणाला दोष नाही, मी सुद्धा तशीच आहे. मला हे माहिती नाही आहे हे शास्त्र. मी म्हणजे स्पेशल, मी म्हणजे विद्वान आणि माझं एक काहीतरी वेगळं म्हणणं आहे ते तू ऐक. याच्यामुळे आपण कधीही जवळीक होत नाही आपली कोणाशी. आणि आपण काय होतं, समष्टी जीवन सगळं
विभागून विभागून भिंती पडल्यात, भिंती आहेत. त्याच्यामुळे आपल्याला दुःख होतं. प्रवाहच नाही आहे ना नदीचा, नदीचा प्रवाह नाही आहे. बंधारे बांधले गेलेत, मीपणाचे बंधारे. देहधारी जीवांची स्वभावतः जी श्रद्धा असते ती 3 स्वरूपाची असते. दोन्ही अर्थ होतात. एखाद्याची एकच श्रद्धा नसते, तो सात्विक म्हणजे सारखा सात्विकच असतो असं नसतं. कधी कधी कोणत्या काळी तो सात्विक असतो, कोणत्या काळी तो राजसिक असतो. अरे राजसिक असल्याशिवाय बरं का आपण भौतिक आयुष्य नाही जगू शकणार. आपल्याला हे पाहिजे, ही आपल्याला सोय करून पाहिजे. राजसिक पाहिजे ना. सात्विक म्हणजे आपल्याला काहीच नको आहे, मग हे झालंय ते झालंय, हे फुटलंय ते फुटलंय, काही आपण सोयीच पाहत नाही. असं चालेल का आपल्याला? नाही. मग राजसिक श्रद्धा पण असते आपली आणि तामसिक श्रद्धा पण असते वेळोवेळी. अजून अर्जुनाच्या या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही की त्यांनी काहीच केलं नाही आणि नुसती श्रद्धा ठेवली तर त्याला रिझल्ट मिळतात का? आत्ता कुठपर्यंत आलो आपण की श्रद्धा ही 3 प्रकारची असते बेसिकली सांगितलं. आणि ती मिश्रित असते, म्हणजे कधी काय होईल सांगता येत नाही. पण मनुष्य जेव्हा सुखी आनंदी असतो तेव्हा सात्विक श्रद्धा असते, नंतर त्याची राजसिक श्रद्धा असते. ती श्रद्धा ही परमेश्वरावरच असेल असं नाही सांगता येत बरं का, पण हे काम होईल. स्वतःवर सुद्धा श्रद्धा असू शकते, दुसऱ्यावर सुद्धा श्रद्धा असू शकते. अजून भगवंतांनी तळ्यात मळ्यातच ठेवलंय. हळूहळू ते सांगणार आहेत आणि आपल्याला माहिती आहे पुढे 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 ते किती डीप सांगत जातात आपल्याला, बारीक सारीक सगळ्या गोष्टी. पण ही विषयाला सुरुवात आहे ना, अर्जुनाने ऐकावं आणि त्याचं प्रश्नाचं उत्तर त्याच्याच भाषेत द्यावं, म्हणजे तो ऐकायला लागेल की अर्जुन तू म्हणतोस ते अगदी खरं आहे असं म्हटलेले नाही आहेत, अजून त्याचा कॉन्फिडन्स वाढवलेला नाही आहे. तू म्हणतोस ते खरं आहे असं नाही म्हटले, पण मात्र अनुमोदन दिलं की श्रद्धा ही 3 प्रकारची आहे. तुझ्याच भाषेत सांगितलं, श्रद्धा ही 3 प्रकारची आहे, सात्विक राजसिक तामसिक. आणि सात्विक राजसिक तामसिक, कधी मनुष्याची श्रद्धा ही सात्विक होईल तर कधी ती राजसिक होईल तर कधी ती तामसिक पण होईल, सांगता येत नाही स्वभावतः. परंतु एक मात्र आहे ज्याच्याकडे जन्मजातच असे संस्कार आहेत त्या प्रमाणात ती श्रद्धा ही अधिक असते. अतिशय सत्वगुणी मनुष्य असेल तर त्याची सात्विक श्रद्धा ही सर्वात जास्त. जो हे जे जीवन आहे भौतिक जीवन ते जगण्यात जो हुशार आहे, सगळ्यांना पाणी पाजणारा, त्याची श्रद्धा हे जास्ती करून राजसिक श्रद्धा असते. त्याला सगळं व्यवस्थित लागतं. सात्विकपणाकडे फारसं तो लक्ष देत नाही की तुम्ही मला चांगलं म्हणा का वाईट म्हणा. त्यानंतर ज्याला जीवनात ज्ञानाची कमी असते, ज्याच्या जीवनात गोंधळ आहे आणि तो अनेक जन्मांचा आहे, म्हणजे आम्ही काही करू शकत नाही एका जन्मात आणि म्हणूनच आमचा राग लवकर कंट्रोल होत नाही. पण आता त्याच्यात आयडियाज सांगितलेले आहेत, त्याप्रमाणे शॉर्टकट मारावा प्रत्येक गोष्टीला आणि त्यातून बाहेर पडावं. हे असं आपण किती दिवस करणार आहोत? आमच्या हातात काहीच नाही, आमच्या हातात काहीच नाही.
असं नाही, सगळ्यावर कंट्रोल आहे. आम्ही कोण आहोत? चैतन्य आहोत ना. तर ज्याला ज्ञान कमी आहे किंवा ज्याचा जन्मजात सगळा गोंधळ आहे, ज्याची बुद्धी कमी चालते, तर त्याला काय आहे? त्याला तामसिक श्रद्धा आहे. तामसिक श्रद्धा. वाईट गोष्टींसाठी तो ईश्वराला प्रार्थना करतो. इथपर्यंत आलो. आता हे अशी श्रद्धा कशी काय होते? ही अशी श्रद्धा जी आहे, हे दुय्यम आहे बरं का सगळी श्रद्धा. अगदी इतकं एका बिंदूवरून सांगितलंय, एका बिंदूवरून सांगितलंय. ही 3 प्रकारची श्रद्धा जी आहे, ही कशी आहे? कशी आहे ती? विकारी आहे. संपलं. काय टोचणी दिली आहे मस्त. त्याचं कारण आहे, सात्विक असो का राजसिक असो का तामसिक असो, प्रत्येक मनुष्य हा आपल्या आपल्या देहाशी तादात्म्य पावलेला आहे, कितीही नाही म्हणा. आणि जे अहंकार केंद्रित विचार आहेत, अहंकार केंद्रित विचारांमध्ये चांगले विचार, गुणी मनुष्य, पण अहंकार केंद्रित तो असतो सात्विक. आहे आपल्याला इतकं नॉलेज, इतक्या बारीक मुद्द्यांवर सांगितलेलं आहे. प्रत्येक मनुष्य हा देहाशी तादात्म्य पावलेला आहे. त्यामुळे हे 3ही प्रकारची श्रद्धा ही विकारी श्रद्धा आहे. त्याला तुम्ही सात्विकला चांगली श्रद्धा म्हणा, पण म्हणा घटकाभर, कायमचं नाही. चांगली श्रद्धा कशी असेल कल्पना करा. इथे दिलेलं नाही काही, फार थोडं दिलेलं असतं. कशी असेल ती श्रद्धा चांगली? ज्याच्यामध्ये देहाच्या तादात्म्याचा लवलेश नाही. नुसती श्रद्धा, नुसती भगवंतावर श्रद्धा, नुसती भक्ती जी असते, परमभक्ती. भगवंता तुझ्याशिवाय कोणीही काहीही करत नाहीये माझ्याशी जीवनात, सगळं तूच करतोयस. पण हे मनापासून येत आहे का नुसतं म्हणायचंय मी काहीही करू शकत नाही? सगळं तूच करतोयस भगवंता, सगळं तूच करतोयस. एक पान सुद्धा झाडाचं भगवंताच्या इच्छेशिवाय पडत नाही. पण ती श्रद्धाच तेवढी असावी लागते, मग ते सगळं आपल्या लक्षात येतं. मग आता हे जे आपण भगवंतांनी स्वभाव वैशिष्ट्य सांगितली आहेत, स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत ही सात्विक, राजसिक, तामसिक. जो मनुष्य शांतपणाने सतत विचार करतो तो सात्विक आहे, परंतु तो देहाला चिकटलेलाच आहे, हे 100%.
आता बघा ना तुम्ही, चार मुलं असतात. आता 4 मुलांमध्ये सगळे हुशार आहेत, पण कमी जास्त मार्क पडतात त्यांना. जो अतिशय हुशार आहे ते मूलच आहे शेवटी शाळेतलं, ते गर्विष्ठ होतं. मग होतं की नाही? अहो, तो सत्वगुणी अभ्यास चांगला करतो भरपूर, तो कधीही कंटाळा करत नाही, म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत तो सत्वगुणी आहे. पण त्याला गर्व होतो की नाही, म्हणजे कुठेतरी बॅलन्स जातो. आणि म्हणून विकारी म्हटलेलं आहे याला, विकारी. प्रत्येक जण हा देहाला चिकटलेला आहे. देहाला चिकटून जी श्रद्धा असते अर्जुना, देहाला चिकटून जी श्रद्धा आहे, देहाचं तादात्म्य असताना जी श्रद्धा आहे, ती श्रद्धा ही सात्विक किंवा राजसिक किंवा तामसिक असू शकते. पण अहम केंद्रित विचार ज्याच्यात नाही, ती श्रद्धा ही परमश्रद्धा आहे. आणि ही परमश्रद्धा परमेश्वराशी एकरूप करून टाकते. मीतूपणाची झाली बोळवण, संपलं मी आणि तू पण राहिलंच नाही आता परमेश्वरा. याला म्हणतात परमश्रद्धा. म्हणजे जगत जरी असलं, या जीवनामध्ये आपलं जीवन चालू आहे सगळं, पण आपल्या मनात जर असा विचार सतत येत असेल की मी काय ईश्वरा, तू काय, आपण एकच आहोत, सगळं तूच करतोस, अरे मला कळतंय हे कसं काय होत आहे, हे सगळं नाही, मला जाणवत आहे हे सगळं तूच करतोयस, ही श्रद्धा ही परमश्रद्धा आहे, परमश्रद्धा आहे. आणि म्हणून ही श्रद्धा ही माणसाच्या स्वभाव वैशिष्ट्यांवर जी अवलंबून आहे, जी अवलंबून नाहीये ते सोडा. अवलंबून नाहीये म्हणजे काय? स्वभाव वैशिष्ट्यांच्या पलीकडे गेलेली ती आहे. त्याचा आपण आत्ता विचार नाही करू शकत, कारण आपण त्या पायरीवर नाहीये, ती फार उंच पायरी आहे. आणि म्हणून ज्या स्वभाव वैशिष्ट्यांवर या 3 प्रकारांपैकी ज्या श्रद्धा आहेत, त्या स्वभाव वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याचप्रमाणे या सर्व प्रकारच्या ज्या श्रद्धा आहेत, सगळ्या प्रकारच्या श्रद्धा, शेवटी या जीवनात आहे ना, वाईट काहीच नाही आहे. तामसिक श्रद्धा सुद्धा काहीतरी प्रमाणात वेगळ्या प्रकारे उपयोगी येत असेल. आणि म्हणून या ज्या सगळ्या प्रकारच्या श्रद्धा आहेत, त्यांच्या लीला सुद्धा काय काय आहेत या जीवनात, ते आपण पाहणार आहोत. काय काय लीला त्या चालवतात ते आपण पाहणार आहोत आता पुढे 3ऱ्या श्लोकापासून. मग आता 3ऱ्या श्लोकामध्ये काय म्हणतात? सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत, श्रद्धामयोऽयं पुरुषः यो यच्छ्रद्धः स एव सः. प्रत्येकाची श्रद्धा ही कशी असते? सत्वानुरूपा
सर्वस्य. त्याची श्रद्धा ही त्याच्या स्वभावानुसार असते. मनुष्य मुळातच श्रद्धामय असं भगवंताचं म्हणणं आहे. मग आता मला सांगा, हा जो अर्जुनाचा प्रश्न आहे, नुसतीच श्रद्धा केली, अहो श्रद्धा करावीच लागत नाही. हे बघा, छोटंसं काम काढलं, आपल्याला काय वाटतं, हो हे होईलच वर श्रद्धा आहे आपली. किंवा एखादा मनुष्य आपलं हे काम करेल का, हो तो करेल. मला तर हे अनुभव येतात की आता हे इतकं कठीण काम आहे, आता कोणाला विचारावं, हा मनुष्य हे काम नक्की करेल अशी माझी श्रद्धा असते. आणि ते बरोबर केलं जातं. म्हणजे मानवावर श्रद्धा. त्यानंतर आपण म्हणतो, आता बघा 2 दिवस पाऊस झाला, पण उद्या मात्र वातावरण एवढं छान होणार आहे की उद्या मस्त ऊन पडेल. म्हणजे हे जे गिजगिज झाली आहे ते सगळं निघून जाईल आणि कोरडं छान होईल सगळं. ही श्रद्धा आहे नैसर्गिक शक्तींवर, सूर्यावर, उन्हावर. ही आमची श्रद्धा आहे. श्रद्धेच्या आधारावर, श्रद्धेच्या आश्रयावर मनुष्य इनडायरेक्टली जगतोय, पण त्याला माहिती नाही आहे. असं आपण अनेक गोष्टी करतो की आपल्याला माहिती नाही आहेत. त्यामुळे श्रद्धा ही आपल्या जीवनात फार मोठं काम करते. आणि ॲटोमॅटिक माणसाची कशावर ना कशावर तरी श्रद्धा बसते आणि मग तो स्थिरावतो. हे असं होणार आहे. चला, हे असं केलं तर तसं होईल, म्हणजे क्रियात्मकपणे श्रद्धा. हो, मी जर असं केलं तर ते बरोबर साधेल. माझं दही आंबट झालं, मुद्दाम मी रोजची उदाहरणं देते बरं का. माझं दही आंबट झालेलं आहे यावेळेस. पुढच्या वेळी मी रात्री दही लावून सकाळी फ्रीजमध्ये टाकलं, बरोबर गोड दही राहील. आणि माझी श्रद्धा होती ना, तसंच नेमकं झालं. आधी श्रद्धा येते आणि नंतर कृती होते. आणि मनुष्य संपूर्णपणे श्रद्धेच्या आश्रयावर जगतो. त्याचप्रमाणे निगेटिव्ह पण श्रद्धा असते. नाही, या दिवसात हे होणार नाही आहे बरं का, मी करणार नाही ते. नाही, आपण आहोत कुठे, हे होईल का आत्ता, नाही करायचं. त्याचं नाव सुद्धा काढायचं नाही. ही श्रद्धा आहे माझी. ही श्रद्धाच आहे. मग ती श्रद्धा आपापल्या स्वभावानुसार कधी नॉर्मल असते. नॉर्मल याचा अर्थ संपूर्ण आपल्या भौतिक जीवनातल्या, आपल्या व्यावहारिक जीवनातल्या ज्या गोष्टींची श्रद्धा आहे त्याला राजसिक श्रद्धा म्हणतात. हे काम होणारच आपलं, ते काम सध्या होणारच नाही. निगेटिव्ह पॉझिटिव्ह श्रद्धा. तशी परिस्थिती नाही आहे, ते करायचं नाही, ही श्रद्धा आहे आपली. आणि त्याच्यामुळे सगळं भौतिक जीवनातलं जे काही श्रद्धा आहेत ते सगळे राजसिक श्रद्धा आहेत, नॉर्मल. आणि मग चिडचिड, राग, द्वेष, चुकीच्या गोष्टी मागणं, खोटं बोलणं, फसवणं, नंतर चोरी करणं, चोरीसाठी देवाला मागणं किंवा कॉन्फिडन्स येणं, ह्या सगळ्या श्रद्धा या तामसिक श्रद्धा आहेत. की त्याला मी असं फसवीन आणि माझं काम होईल, हे सगळ्यात तामसिक श्रद्धा आहेत. आता या श्रद्धा ज्या आहेत
ज्याप्रमाणे त्या जन्मोजन्मीच्या वासनांवर आहेत, आपण अगदी सहज दुसऱ्याला फसवतो. आपण अगदी सहज सारखे विचार करतो, आता कसं फसवू, आता कसं फसवू. पण सगळ्या कांट हेल्प. तर जन्मोजन्मीच्या सगळ्या कलेक्शन्स आहेत, त्याला काही करू शकत नाही मनुष्य, पण कंट्रोल करावं लागतो स्वतःहून, आणि मग आपण त्या मार्गावर येतो. त्याच्यामुळे श्रद्धा ही कशी आहे असं सखोल विचार भगवंत इथे मांडतायत. अजून काय म्हणतायत ते या श्लोकामध्ये, की श्रद्धामयोऽयं पुरुषः श्रद्धामय. अयम, अयम म्हणजे हा पुरुष. कसा आहे हा पुरुष म्हणजे हा मानव? कसा आहे तो? सर्वसामान्यपणे श्रद्धामय आहे. श्रद्धामयच आहे. श्रद्धेशिवाय काहीही होत नाही. प्रथम विचार येतात आणि नंतर तो त्याच्यावर कार्य करतो त्या कॉन्फिडन्सनी. त्याच्यामुळे अर्जुना, तू म्हणतोयस ना, खोडलंय त्याचं म्हणणं जबरदस्त, पण त्याला कळू सुद्धा दिलेलं नाहीये. पोटातलं पाणी सुद्धा हललेलं नाहीये इथे. काय आहे की अर्जुन म्हणतोय, मग याला कोणत्या प्रकारची श्रद्धा म्हणायचं? तर तू म्हणतोस ते बरोबर आहे. 3 प्रकारच्या श्रद्धा आहेत नाही का? बरोबर, या 3 प्रकारच्या श्रद्धा आहेत. पण त्या कशा आहेत? झालं, त्याला एक सुवर्णबिंदू दिला. ते अर्जुनाचं म्हणणं खरं आहे, पण तरी पण आला. काय पण? या 3 व्यतिरिक्त जी नुसती श्रद्धा आहे, गुणरहित, जिथे देहाचं काय नाहीये, लिंपन नाहीये, अहम केंद्रित विचार नाहीयेत, देहाशी तादात्म्य नाहीये, अशी श्रद्धा ही परमश्रद्धा आहे. तिथे लावलं त्या प्रश्नाला गालबोट. ते झालं. आता म्हणजे अर्जुन इतका हुशार आहे, पण त्याहून त्याचा गुरु किती हुशार आहे याची आपल्याला कल्पना येईल. नुसती कल्पनाच करत राहा. अगदी इतकं रमणीय दृश्य आहे, शेवटपर्यंत रमणीय दृश्य आहे. काय सुंदर विचार केलेत. कुठेही अर्जुनाच्या प्रश्नाला धक्का लावलेला नाहीये. आता अर्जुन काय म्हणतो दुसऱ्या प्रश्नामध्ये, जर त्यांनी माणसाने काहीच केलेलं नसेल जे करायला पाहिजे ते, सांगितलं ना, अभ्यास नाही करायचा, नुसतं देवाच्या मागे लागायचं, तेव्हा देवा मला मार्क दे, असं जर त्यांनी केलं असेल तर तो श्रद्धा आहे का ती त्याची? आणि अशी श्रद्धा असेल तर कोणत्या प्रकारची श्रद्धा आहे, हा अर्जुनाचा प्रश्न आहे. पुन्हा पुन्हा सांगते मी. तर भगवंतांनी इतकं छान सांगितलंय. एक लक्षात ठेव, निगेटिव्ह असो का पॉझिटिव्ह असो, श्रद्धा ही प्रत्येक मानवामध्ये, मानव हा श्रद्धेशिवाय नाही. आणि म्हणून प्रत्येक मनुष्य हा श्रद्धामय आहे. प्रत्येक पुरुष असा शब्द वापरलाय दुसऱ्या श्लोकात, 3ऱ्या श्लोकात. श्रद्धामयोऽयं पुरुषः, श्रद्धामय अयं पुरुषः. हा पुरुष, हा सामान्य मानव, हा मनुष्य,
हा श्रद्धामयच आहे, जन्मजात श्रद्धामय. कारण श्रद्धा या ह्याचा कन्सेप्टचा डेफिनेशन सांगितलंच आहे, सांगितलेलं आहे. सात्विक राजसिक तामसिक येतातच कुठून? जन्मोजन्मीच्या विचारांमधूनच. त्या विचारांमधूनच आपलं मन अतिशय शुद्ध आहे. आणि आपण जर इथून हे काम होईलच तर मग ते तिथे पुन्हा आपलं जर व्यावहारिक दृष्टिकोन असेल तर तिथे मात्र सात्विक श्रद्धा. फक्त परमेश्वर हवा असेल तर तिथे परमश्रद्धा. इतके सुंदर बारकाव्याने प्रश्न सोडवलेत भगवंतानी. आणि खरं ते सांगून सुद्धा कुठंही त्याच्या अहंकाराला, त्याच्या प्रश्नाच्या अहंकाराला सुद्धा धक्का लावलेला नाही. एवढूसा सुद्धा बारीक अहंकार किती वाईट असला तरी काय आता गुरुच्या हातात आला म्हणून त्यांनी चेपायचा का काय? हाच खरा गुरु की ज्याला कुठंही शिष्याला थोडासाही धक्का न बसू देता त्याला हळूहळू हळूहळू वर न्यायचं, हळूहळू वर न्यायचं त्याला. हाच खरा गुरु. किती तळमळ असते, किती आपलेपणा, किती आपुलकी. आणि तिथे कसलाही आहे का भाव? देहात्मक काहीच नाही. स्वतःला पूर्णपणे विसरलाय गुरु, पूर्णपणे विसरलाय. हा शिष्य हा माझ्यासारखा कसा तयार होईल? हा परापोटीचे विचार आहेत हे. आणि तरी सुद्धा सूक्ष्म सूक्ष्म अर्जुनाचा अहंकार छेदलेला आहे. अत्यंत प्रेमळपणे तो छेदलेला आहे, अत्यंत प्रेमळपणे. आपल्याला असं वागता येतं का हो? दुसरा म्हणतोय नाही असं नाहीये असं आपण म्हणतो, मग स्वतःचं सांगायला सुरुवात करतो. आपल्याला जमत नाही बोलायला. दुसऱ्याचं छेदलं की तो मनुष्य दुरावतो आपल्यापासून, तो मनुष्य आपल्यापासून दुरावतो. खूप बारकावे आयुष्यात, स्वतःच्या आयुष्यात सुद्धा झाकून पाहून आपण एवढा विचार केला नाही, एवढं श्रीकृष्ण सांगतायत. मनुष्य कसा आहे? श्रद्धामय आहे. आणि त्याची श्रद्धा ही त्याच्या स्वभावानुसार असते. जशी मनुष्याची ज्या वेळेस श्रद्धा आहे तसा तो त्यावेळेस आहे असं समजायचं. इतकं साधं आहे. हा असाच आहे, तो तसाच आहे, हे करण्यात वेळ घालवू नका. प्रत्येक जण असंच असतो, आपणही तसेच असतो. वेळोवेळी बदलतो, वेळोवेळी तसेच राहतो. या श्रद्धेमुळे होतं काय माहिती का? काय होत असेल? श्रद्धेमुळे मनुष्य स्थिरावतो ना. मग तो स्थिरावतो कशामुळे माहिती का? अंतःकरणाचं आपल्या पालन पोषण होतं. आता मला एक सांगा, शरीराचं पालन पोषण करतो की नाही आपण? बरं नसलं तर औषधं खा, नाही तर खूपच बरं नाही आहे टॉनिक घे, मग सगळी विटॅमिन्स जाऊ दे, पालेभाज्या खा, फळभाज्या खा, फळं खा. हां, असं आपण सगळं करतो की नाही? म्हणजे शरीराचं जसं पालन पोषण करतो त्याप्रमाणे अंतःकरणाचं पालन पोषण
हे या श्रद्धेने होत असतं बरं का. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. श्रद्धा ठेवली की थोडीशी बुद्धी स्थिरावते. हे करू का ते करू असं होत नाही. मनामधले विचार शांत होतात आणि चित्तामध्ये वासना सुद्धा कमी होतात. बघा तुम्ही. हो हो. आता काही बाबतीत आपल्याला प्रश्न पडतो, अरे बापरे, आता हे काम कोणी करायचं? इतक्या लांब जाऊन हे काम करायचंय. बरं बघू. हां, अमका ते काम बरोबर करेल. आज मी आता त्याला फोनच करीन रात्री. बस मनात फक्त हा विचार आलाय बरं का. ती व्यक्ती आपल्या मनातल्या पात्रतेची आहे. बस श्रद्धा आली आपल्या मनाला. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार सगळे शांत झाले. अंतःकरणाचं पालन पोषण झालं. नाहीतर मनुष्याला जर मार्ग सापडला नाही, कुठेच श्रद्धा ठेवायला जागा राहिली नाही, असं होतं. काही माणसांना फ्रस्ट्रेशन येतं ना, त्यांच्या जीवनात सगळे नातलग, सगळी माणसं ही फसवणारी भेटतात त्यांना. काहीतरी दोष असेल, परंतु त्यामुळे होतं काय माहिती का, श्रद्धा ठेवायला जागाच नाही आणि अंतःकरणाची झीज होते, झीज. पालन पोषण तर दूरच राहिलं. त्यामुळे सर्वसाधारणपणे काहींच्या जीवनात अडचणी असतात. सर्वसाधारणपणे मनुष्य काय होतो, श्रद्धेवर अवलंबून असतो आणि त्याच्या अंतःकरणाचं पालन पोषण होतं. तुम्ही हे कुठे ऐकलंय आजपर्यंतच्या आयुष्यात? गीता एवढी ऐकली आहे, पण समर्थ काय म्हणतात, ज्ञानेश्वर काय म्हणतात, शंकराचार्य काय म्हणतात, असं आपण ऐकलंय. इतकं जीवनास आवश्यक असलेलं इतक्या गोष्टी आपण कधी आयुष्यात ऐकल्या आहेत का? त्याला गीतेचा श्लोक घ्यावा लागतो. भगवंतांनी अतिशय हे सगळं ज्ञान गीतेमध्ये छुपवलंय. ते जर तुम्ही काढलं, ओपन केलं, तरच ते आपल्याला कळेल, तरच ते कळेल. त्याच्यामुळे ते काय गीता घेऊन आता त्याचा सखोल अभ्यास मी करणार आहे असा तो होणार नाहीये. गीतेच्या श्लोकांमध्ये प्रत्येक शब्दात इतका सखोल अर्थ आहे. त्याला गुरुकडून ज्ञान घ्यावं लागतं. आज गेली कित्येक वर्ष केवळ परमेश्वराची कृपा म्हणून स्वामीजींकडून, गुरुजींकडून गीता ऐकतच आलो. गीता ऐकली, उपनिषद ऐकली, शंकराचार्य ऐकले. जीवनात काही राहिलं नाही, काही ऐकायचं राहिलं नाही आता. आणि इतकं ऐकलेलं जे आहे 30-40 वर्षाचं, ते आता अंतःकरणात बसलंय. ते कुठून आलं, कुठल्या पुस्तकात आहे? नाही. आज किती चांगली परमेश्वरांनी सोय केली की साधू संत भेटायला तपोवनात जावं लागतं. परंतु आम्ही सतत संपूर्णच्या संपूर्ण एवढा मोठा ग्रुप स्वामीजींच्या सानिध्यात होतो. सतत हे श्रवण मनन चालू होतं. कित्येक वर्ष कित्येक कॅम्प्स अटेंड केलेले आहेत, कित्येक वर्ष. त्याच्यामुळे ते मुरलं इतकं.
आता हे कोणत्या पुस्तकात सापडणार नाही आणि ते कुठे लिहिलेलं नाही आहे माझ्याकडे. लिहित बसायला तिथे वेळ नसतो, तिथे मनन करायचं असतं. मनन. केवळ मनन डोळे मिटून. आणि ते कसं मेमरीत गेलं म्हणजे तुम्हालाही कळेल की काही लिहायची गरज नाही आहे आपल्याला. फक्त वेळ देऊन ते ऐकलं पाहिजे आणि ते ऐकून त्याच्यावर काय मनन केलं हेही पाहिजे आपल्याला. पण मनन आवश्यक आहे. हा तिसरा जो श्लोक आहे ह्याच्यावर आपण उद्या पुन्हा चर्चा करणार आहोत. जोपर्यंत मला महत्त्वाचं वाटेल तोपर्यंत काही श्लोक जे आहेत ना त्याच्यावर पुन्हा पुन्हा चर्चा व्हायला पाहिजे, कारण अजून काही मुद्दे आहेत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.